आमच्या गावातला जवाई आणि त्या जवायाला तुम्ही असं अशी मदत करा. 10 वेळेस फोन करून जेव्हा विचारलं नाही आणि योगायोगाने ज्या वेळेस आम्ही तिथं पाहायला गेलो मानक्याचे सरपंच स्वप्नील देवरे आणि आम्ही, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण बंडू काकाकडे जाऊ. तोपर्यंत माझ्या वडिलांचे आणि बंडू काकांचे एकदम चांगले संबंध होते. बंडू काकांचे आणि आमच्या वडिलांचे एकदम चांगले राजकीय मित्रता होती. पण मी कधी कोणत्याही राजकीय नेत्याकडे गेलो नाही आणि कधी जात पण नाही, आजपर्यंत गेलोही नाही आणि भविष्यातही कधी जाणार नाही. परंतु ज्या वेळेस त्या स्वप्नील देवरेने सांगितलं की आपण चला सोबत जाऊ आणि काकांकडे जेव्हा काकांजवळ व्यथा सांगितली, त्यानंतर काकांनी एका शब्दावर तयार झाले आणि काकांनी जी सुरुवात केली आणि लढाई लढले, त्यासाठी मोठे मोठे आंदोलन केले, त्यासाठी त्यांनी स्वखर्चाने लोकांना बोलवलं आणि त्या MPSL वर ज्या कंपनीवर जो दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि ते कंटिन्यू जेव्हा त्यांनी करत राहिले, आज त्या माणसाला काकांच्या माध्यमातून ज्या माणसाला आतापर्यंत काही लोक मरून गेलेत, काही झाले, त्यांना कोणाला 1 रुपया न मिळता त्या माणसाला पेन्शनही चालू केलं, त्या माणसाची मुलगी दत्तक घेतली आणि त्या माणसाला कमीत कमी 20 ते 21 लाख रुपये काकांनी मिळवून दिले. एक सामान्य माणसाचा त्या गावातून इतका मोठा शक्तिशाली एक मंत्र्याचा जर कधी जवळचा माणूस जर कधी असून जर कधी त्या माणसाची कदर करत नाही, तर असे नेते काय कामाचे आणि असा मंत्री काय कामाचा? तो आहे कोणासाठी? म्हणजे गोरगरीबाला जर कधी त्यांनी जर कधी हे करत नसेल, आता त्या मुलाची जर कधी अवस्था पाहिली तर माझ्या गावातला जवाई आहे आणि 2 वर्ष 3 वर्ष झाले लग्न करून मुलबाळ राहत नव्हतं आणि जेव्हा त्या बाईला गर्भधारण झालं, 2-3 महिन्याचं गर्भधारण, आणि अशा अवस्थेमध्ये त्या माणसाचे दोघं हात जातात. एक सामान्य गरीब माणसाचा तुम्ही चांगल्यापैकी विचार करू शकता की अशा वेळेस त्या माणसावर काय बितत असेल त्या परिवारावर. आणि त्या परिवारासाठी लगातार काकांनी कमीत कमी 6-7 महिने कंटिन्यू त्या कामासाठी वेळ दिला, त्यासाठी लढले, त्या कंपनीशी लढले आणि इतकी माजुरी कंपनी, त्याला कुठला तरी वरचा मंत्र्याचा हात असल्याशिवाय एवढा माजुरापणा करू शकत नाही. पण जनता बोलून आणि लोक आंदोलन करून काकांनी त्यांच्यावर दबाव टाकला आणि तेव्हा ती झुकली आणि कुठेतरी जायला तयार झाले. हे एवढं मोठं काकांचं योगदान आपण सर्वसामान्यांनी समजून घेतलं पाहिजे. दुसरा विषय आता काकांनी बोलून उभंच केलं तर अजून एक विषय सांगतो. आपला हा माळमाता परिसर, या माळमाता परिसराचा एक तर सर्वात मोठा घात केला यांनी, आपल्याला उभं चिरलं. तुम्ही लक्षात घ्या, उभं कसं चिरलं की आपला गट तोडून दिला, आपला जो भाग होता, जो आपली जी मजबूती होती त्यांनी करून तिकडे नांदगाव मतदारसंघात आपले गावं तोडून दिले. आपलं दैवाड, इसवाळ वगैरे, शिरूर वगैरे हे जे गाव असतील म्हणजे माळमाता आपला कमजोर केला. कळवाडी गट पूर्ण तोडून तिकडे केला. ते मालेगाव तालुक्याची गावं तिकडे जोडून दिले. आणि जी MIDC, आता अशोक अण्णा यांना सर्वांना माहिती आहे, माझा स्वतःचा प्लॉट तुमचे बरेचसे असतील चंदुरीच्या इथं चाळीसगाव फाट्यावर. ही MIDC आपली इकडे होणार होती, मोठे मोठे नॅनो प्लांट आपल्या इथे येणार होते. या 20 वर्षाचा आमदार राहिलेला माणूस, त्यांनी जर कधी एक मोठा जर कधी इंडस्ट्रियल किंवा एक प्लांट आणू शकला किंवा MIDC इकडे आणू शकला तर हा कशासाठी आहे? आणि आपल्या फक्त लोकांना यांनी फक्त झेंडेदारा लावायचे आणि पहिल्या दिवशी खाया प्यायला द्यायचं आणि आपल्याला भिकार चोट समजून त्यांनी भिकाऱ्यासारखं आपल्याला वागणूक देत आहेत आणि इंडस्ट्रीज जी आपल्या इकडे जी करायची होती ती पळून कुठं दुसरीकडे घेऊन जात आहेत. आज एवढा मोठा जिल्हा लेवलचा जर कधी आपला तालुका आहे, जिल्हा लेवलच्या तालुक्याला जर कंपन्यांनी, आज तुम्ही छोटस एक चाळीसगाव पाहिलं असेल, चाळीसगावपेक्षा आपल्या जिल्ह्याच्या लेवलचं मालेगाव असताना सुद्धा आपल्याकडे MIDC डेव्हलप होत नाही आणि 5 वर्षाचा आलेला आमदार तो ते चाळीसगावचं रूप बदलतो आणि एवढी मोठी इंडस्ट्रीयल आणून आणि तिथं सर्व नौजवानांना रोजगार देतो. दुसरा विषय की एवढे वर्ष 20 वर्ष काढून दिले आणि आता कुठे नारपार घेऊन आले. 20 वर्ष तुम्हाला नाही सुचलं का? शेतकऱ्यांचा हा जो आहे ना भावनिक छळ करण्याचा प्रयत्न कोण करतंय तुम्हाला आता लक्षात आलं पाहिजे. जो कृषी मंत्री असताना त्यांनी हे प्रयत्न करायला पाहिजे होतं. तर हा आपल्या शेतकऱ्यांचाही छळ केला आतापर्यंत आणि आपल्या तरुणांचाही छळ केला. तरुणांना रोजगार नाही, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी नाही. मग हा कशासाठी? हा फक्त आपल्याला
अशी मरणूक सारखी जीवन देण्यासाठी का आणि आपण असंच जगत राहणार का? आता मी फौजची नोकरी करून आलो, देश दुनिया फिरून आलो, मला पक्षाची काही घेणं देणं नाही. मध्य प्रदेश मध्ये मी कमीत कमी 10 वर्ष नोकरी केली. शिवराज सिंग चौहान मी व्यक्तीच्या नाव घेऊन सांगाल, मला पक्षाशी नाही मी बोलत, व्यक्तीशी बोलतो. त्या माणसानं जे बिमारू राज्य होतं त्याला सुजलाम सुफलाम केलं आणि आज तिथलं जे पाणी, कुठलं पाणी कुठं पोचून आणि जो मालवा आणि निमाड क्षेत्र आपल्या मालमत्यापेक्षाही भकास होता एकदम, आज तिथं हरियाली उगवली. याला म्हणतात खरं कर्तृत्वान. आणि म्हणूनच जनतेने त्यांना 15वं वर्षी बी 10 वर्ष निघून गेल्यानंतर बी परत त्यांना सत्तेत आणलं. तर आपल्याला फक्त काय साहेब लय चांगले साहेब, तुम्ही विचार करा. आपली जे आहे ना, आपल्या बुद्धीला पोखरलं जाते, भावनिक छळतून पोखरलं जाते. आपण सर्वसामान्य जोपर्यंत जागरूक होणार नाही तोपर्यंत हा परिवर्तन घडणार नाही. आणि परिवर्तन या घडवण्यासाठीच मी बंडू काकांच्या सोबत आहे. तुम्ही पण सोबत राहा, आपण सर्व सोबत राहू आणि प्रचंड मतांनी आपल्याला काकांना निवडून आणायचंय. कारण की फौजी हा फक्त जो आहे ना, हा देशाचा असतो, हा कुठल्या पक्षाचा नसतो. आणि मी जाहीरपणे माझ्या गावाचा ग्रुप केलाय, त्याला जाहीरपणे सांगितलेलं आहे. आज मी सांगतो, माझ्या गावामध्ये जे जनसामान्य लोक असतील ते मला रोजचे त्रास देत आहेत की काका कधी येत आहे, काका कधी येत आहे. आज गावोगावी कार्यकर्त्यांनी गल्ल्या पकडल्या, त्यांच्याकडून 10 लोक 20 लोक सुद्धा या कामाच्या दिवसात जायला तयार नाही. आणि माझ्या गावामधून 150 लोक 5 गाड्या भरून जातात, मला गाड्या कमी पडतात. एवढं मोठा लोक, एकाही माणसाला मी फोन केला नाही किंवा त्यांचे मला फोनून सांगता की आम्ही इतके लोक येणार, आम्ही तितके लोक येणार. तर हा जे आहे ना, कारण सर्वांना माहिती आहे, मी गेल्या या मागच्या पंचवार्षिक मध्ये इथं अशोक अण्णा इथं समोर बसलेले आहेत आणि अण्णांच्या समोर मी मंत्री साहेबांना त्यांच्या सभेत जाऊन त्यांना जेव्हा जा विचारला त्यावेळेस त्यांच्या पायाखालची जमीन खिसकली. आणि हा माणूस असा आहे की त्या मंत्र्याच्या सभेत जाऊन त्याला जा विचारला होता. मी स्वतः माझ्या गावातल्या तरुण मुली जेव्हा ती गावात एसटी येणारी तिला भाडं तिथून घेता आणि चौकुलीवर पायी जावं लागत होतं, त्यासाठी मी स्वतः अर्ज केले होते. आणि ती गाडी येत नाही, त्यांच्यापर्यंत गेलो 4 वेळेस. जेव्हा ते सभेत विचारलं की तुम्ही म्हणता बेटी बचाव बेटी पढाव, अरे बेटी बचाव बेटी पढाव, बेटीला जर कधी शाळेत जायला दोघी बाजूनं भरगच्च पिकं असतात आणि त्याच्या माध्यमातून ते जवान पुरी जातील. आज पाहिलं तुम्ही जगाजोगाचे राक्षस बसलेले आहेत आणि कोणा मुलीचं काही झालं त्याच्यामुळे आई बापांनी मुलींना घरी ठेवायला सुरुवात केली. आणि अशा वेळेस जेव्हा त्यांच्याकडे मी मागणी करतो त्यावेळेस एक बस ते चालू करू शकत नाही. ज्या वेळेस मी बोलतो त्याच्यानंतर रोज गाडी गावात यायला लागली. मग त्याच्या अगोदर मी 6 महिन्यापासून जी विनंती करतो ती काय मूर्ख होतो का? म्हणजे जेव्हा तुम्हाला वेळ येतील, समोरचा माणूस तुम्हाला भरसभेत बोलतो तेव्हा तुमची जागे होता का तुम्ही? तेव्हा तुमचे डोळे आणि कान उघडतात का? ह्या गोष्टींचं सर्वांनी लक्षात ठेवायचं. आपल्याला ह्या गोष्टींचं आता बरेचसे म्हणतात, काही जे असतात निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्या दावणीला बांधलेले मी तर त्यांना बैल म्हणल, त्याच्या असं म्हणण्यालाही मला काही लाज नाही वाटणार. कारण अरे तुम्ही आपण मालक आहेत, हे मालक नाही आहेत. हे जे निवडून आलेले हे मालक नाही आहेत, मालक आपण आहेत. आपण कोणाला आणायचं आणि कोणाला पाडायचं हे आपल्या एका वोट मध्ये ताकद आहे आणि ती ताकद आपण दाखवली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, लगातार 50 वर्ष आपण हिरे घराण्याला दिले आणि 50 वर्षामध्ये त्यांनी काय केलं पाहिलं ना आपण. आणि त्यानंतर आता हाय गोठवला आपण 20 वर्ष म्हणजे 70 वर्ष आपण या मालेगाव तालुक्याचं नेतृत्व फक्त 2 लोकांना दिलं. आणि 50 वर्ष जिनी कमवलं ना त्याच्या 3 पटीनं 20 वर्षामध्ये या माणसाने कमवून घेतलेले आणि आपल्यासारख्या गोरगरीब जनतेला मूर्ख बनवून ठेवलेलं आहे. याची आपल्याला कुठेतरी भान आली पाहिजे आणि आपल्याला जागं व्हायला पाहिजे. ही मी सरांना कळकळून सांगतोय. कारण जोपर्यंत तुम्ही जागरूक होणार नाही आणि तुम्ही म्हणसाल की पर्याय नाही, का बरं पर्याय नाही? म्हणजे हा जे काय एवढ्या तालुक्यामध्ये एवढेच एक व्यक्ती आहेत का 2 आणि हेच 2 घरांनी आहेत का? यांनीच फक्त चालवायचं का? यांनीच त्यांच्या घरा भरायचं का? तुम्ही सांगा. त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मोठं दिलं नाही तर तुम्ही आपण सामान्य व्यक्ती काय? आपण कुठंच काही नाही. आणि छाती टोकून मी त्यांचं एक भाषण ऐकलं. ते काय म्हणतात की कुठल्याही जिल्ह्यात महाराष्ट्रभर मध्ये रेकॉर्ड आहे की सर्वात जास्त
जे संजय गांधी निराधार योजनेमध्ये या गावाला, या मालेगाव तालुक्यातील सर्वात जास्त रेकॉर्ड तोड 70,000 लोकांना आपण ते 1,000 रुपये देतो. या गोरगरिबांचा तुम्ही इज्जत करता, तुम्ही भीक देता 1,000 रुपये. अरे आम्हाला तुमच्या 1,000 रुपयाची गरज नाही आणि राज्यात कुठं नाही ते तुम्ही तुमच्या तालुक्याला देता आणि तुम्ही अभिमानानं सांगता. तुम्हाला उलटी लाज वाटली पाहिजे. तुम्ही आम्हाला चांगली इंडस्ट्री इथं आणून दिली असती, आमच्या मुलाबाळांना, आमच्या तरुण बेरोजगारांना नोकरी मिळाली असती. तुम्ही आमच्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली असती, शेतीमालाला भाव दिला असता. आम्हाला तुमच्या 1,000 रुपये महिन्याला द्यायची गरज नाहीये. ज्या तालुक्यांनी नाही दिली, मी तर त्यांना चांगलं म्हणाल की त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी सक्षम केलं. त्यांना तुमच्या 1,000 रुपयाची गरज नाही. तुम्ही आमको छाती टोकून सांगतात की सर्वात जास्त आम्ही या तालुक्यामधून 70,000 लोकांना आम्ही देतोय. आणि तुमचे कार्यकर्ते काय करताय? ते करायचे पैसे घेताय. अरे गोरगरिबांकडे तुम्ही देताय त्यांना, आणि जे योगदान ज्यांना मिळालं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, गावागावी जे असे सर्व समाजातील जे गोरगरीब आहेत त्यांची कोणाकडे पोहोच नाहीये, त्या लोकांना राशन कार्ड नाहीये, ते या